Very good morning. Today we are going to continue the total station part of the topic advanced serving equipment. The next part is the software. So वेगवेगळे सॉफ्टवेअर आपल्याला वापरावे लागतात. So operating system generally used is Window. So Window operating system वापरली जाते. Field software or the measurement software. So field software are manufacturer dependent. Okay. So field software आपल्याला जशी आपली गरज आहे त्यानुसार आपल्याला फील्ड सॉफ्टवेअर हे वापरावे लागतात. सपोज आपल्याला जमिनीची मोजणी करायची आहे त्याच्यासाठी असणं लागणारे जे काही सॉफ्टवेअर आहे ते वेगळं आहे. सो आपली जी काही गरज आहे त्याच्यानुसार आपण सॉफ्टवेअर हे मार्केटमधून परचेस करू शकतो. So processing software, these are which is made used to arrive at the final product of the data collected. For example, Carlson आहे, AutoCAD etc. So प्रोसेसिंग म्हणजे आपल्याला मॅप जर काढायचा असेल तर त्याच्या ऑटोकॅडचा वापर करून आपण मॅप काढू शकतो किंवा एरिया मेजर करू शकतो. सो दॅट सॉफ्टवेअर इज ऑल्सो युज्ड टू वर्क ऑन द टोटल स्टेशन. Okay. Now the very important is the field procedure for total station survey. आता field procedure काय आहे, टोटल स्टेशन सर्वे कसा केला जातो तो आपण आता बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे लेबलिंग द टोटल स्टेशन. टोटल स्टेशन जे आहे ते लेबलिंग करावं लागतं आपल्याला. सो लाईक थिओडोलाइट और एनी सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट विच इज लेबल्ड फर्स्ट. So in the same way or in the same method, total station is also labeled. Okay. So labeling the total station must be accomplished to sufficient accuracy. Otherwise, the instrument will not report result. So labeling proper करावं लागेल. लेबलिंग जर व्यवस्थित नसेल तर इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याला प्रॉपर रिझल्ट देणार नाही. लेबलिंग द इन्स्ट्रुमेंट टेक्स 30 to 45 minutes. Make sure you can see all target from the instrument station before going through the process. आता लेबलिंग करत असताना आपल्याला अप्रॉक्सिमेट लेबलिंग करावं लागतं. अप्रॉक्सिमेट लेबलिंग केल्यानंतर ॲक्युरेट लेबलिंग करण्यासाठी जे काय फुटस्क्रूज आहेत त्याचा वापर करून आपण ॲक्युरेट लेबलिंग करू शकतो. आता लेबलिंग करत असताना पॉईंट जो स्टेशन पॉईंट सिलेक्ट करतोय तो स्टेशन पॉईंट व्यवस्थित सिलेक्ट करावा लागतो. कारण जो स्टेशन पॉईंट आपण सिलेक्ट केलेला आहे त्या स्टेशन पॉईंट पासून सगळे पॉईंट जे आहेत स्टेशन्स आहेत ते आपल्याला व्हिजिबल आहेत का हे आपल्याला पहिल्यांदा बघून त्या पर्टिक्युलर लोकेशनला स्टेशन पॉईंट सिलेक्ट करावा लागतो. ओके. नाउ द स्टेप 1 इज ट्रायपॉड सेटअप. हा ट्रायपॉड पहिल्यांदा ग्राउंडवरती सेट केलं जातं. ओके. सपोज हा सर्वे पॉईंट आहे जो ग्राउंडवरती पॉईंट मार्क केलेला आहे. तो ग्राउंडवरचा पॉईंट जो आहे तो एक्झॅक्टली या इन्स्ट्रुमेंटच्या सेंटरला ट्रायपॉडच्या सेंटरला आला पाहिजे. अशा ॲडजस्टमेंटनं आपण ट्रायपॉड सेट करायचं आहे. ट्रायपॉड लेग्स शुड बी इक्वली स्पेस्ड. ट्रायपॉड हेड शुड बी अप्रॉक्सिमेटली लेवल. हेड शुड बी डिरेक्टली ओव्हर सर्वे पॉईंट. ओके. सो ट्रायपॉड सेट करायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 इज माउंट इन्स्ट्रुमेंट ऑन ट्रायपॉड. इन्स्ट्रुमेंट ट्रायपॉड वरती माउंट करायचं आहे. सो प्लेस इन्स्ट्रुमेंट ऑन ट्रायपॉड. त्याच्यासाठी सेंटरिंग स्क्रू जो आहे या ठिकाणी ट्रायपॉडच्या बॉटमला सेंट्रल बॉटम पार्टला सेंटरिंग स्क्रू प्रोव्हाइड केलेले आहे. त्या सेंटरिंग स्क्रूचा वापर करून जे काय इन्स्ट्रुमेंट आहे टोटल स्टेशन ते ट्रायपॉडला माउंट करायचं आहे, फिक्स करायचं आहे. ओके. Place instrument on tripod, secure with centering screw while bracing the instrument with the other hand. Insert battery in instrument before leveling. आता बॅटरी इन्स्ट्रुमेंट मध्ये या ठिकाणी बॅटरी असते. सो ती बॅटरी इन्स्ट्रुमेंट मध्ये ऑलरेडी इन्सर्टेड पाहिजे. ओके. कारण एकदा इन्स्ट्रुमेंट लेवल केल्यानंतर ज्या वेळेला आपण बॅटरी सेट करतोय त्यावेळेला इन्स्ट्रुमेंटची मुवमेंट होते आणि त्याचं लेवलिंग जे आहे ते परत डिस्टर्ब होते. ओके. So mount instrument on tripod with the help of this focusing or centering screw. या ठिकाणी सेंटरिंग स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे.
सो तो फिक्स करून आपण इन्स्ट्रुमेंट हे ट्रायपॉड वरती माउंट करू शकतो. सो दॅट इज द सेकंड पॉइंट. द नेक्स्ट इज फोकस द इन्स्ट्रुमेंट पॉइंट. फोकसिंग स्क्रू आहे, सो त्या फोकसिंग स्क्रूचा वापर करून आपण इन्स्ट्रुमेंट फोकस करू शकतोय आणि जे काही सर्वे पॉइंट आहेत ते व्हिजिबल होत आहेत का ते आपण चेक करू शकतोय. फोकस द ऑप्टिकल प्लमेट ऑन द सर्वे पॉइंट. या ठिकाणी ऑप्टिकल प्लमेट दिलेला आहे. त्या ऑप्टिकल प्लमेटमध्ये बघून खालचा जो काही पॉइंट ग्राउंडवरचा सिलेक्टेड पॉइंट आहे, ग्राउंडवरती मार्क केलेला जो काही पॉइंट आहे तो व्यवस्थित दिसतो का नाही हे आधी चेक करायचं. तो जर दिसत नसेल तर जो काही फोकसिंग स्क्रू आहे, फोकसिंग स्क्रू क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज रोटेट करून तुम्ही ते फोकस करू शकताय. ओके, सो फोकसिंग ऑन द रेटिकल. Okay, and this is the focusing on the survey point. So you can focus that survey point with the help of optical plummet. Optical plummet चा वापर करून आपण फोकस करू शकतो. Then step 4 is leveling the instrument. Okay, आता instrument leveling करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. Adjust the leveling foot screw to center the survey point in the optical plummet reticle. Center the bubble in the circular level by adjusting the tripod legs. जसं मी सांगितलं की सर्क्युलर बबल असते ज्याचा वापर करून आपण अप्रॉक्सिमेट लेवलिंग करू शकतो. सर्क्युलर बबल या ठिकाणी दाखवलेले आहे. त्याच्या आतमध्ये एक ब्लॅक रिंग प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ब्लॅक रिंग मध्ये एक बबल असतो. त्या बबलचा वापर करून आपण काय करू शकतोय, एक्झॅक्टली लेवलिंग करू शकतोय. ओके, सो वी कॅन कॅरी आउट द एक्झॅक्टली लेवलिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट बाय दिस वे. नेक्स्ट लेवलिंग, अप्रॉक्सिमेट लेवलिंग करण्यासाठी लूज द हॉरिझॉन्टल क्लॅम्प अँड टर्न इन्स्ट्रुमेंट अंटिल प्लेट लेवल इज पॅरलल टू सेकंड ऑफ द लेवलिंग फुट स्क्रूज. सो ज्या पद्धतीने आपण डिजिटल थिओडलाइट किंवा इतर जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ऑटो लेवल आहे त्याची लेवलिंग केलेली आहे, त्याच पद्धतीनं टोटल स्टेशनची लेवलिंग ऑपरेशन ही कॅरी आउट केली जाते. याच्यासाठी 3 फुट स्क्रूज आहेत. सो कुठल्याही एका पेअरला ही जी काय टेलिस्कोप आहे तो पॅरलल पकडायचा. त्याच्यानंतर फुट स्क्रू ए आणि बी हा फुट स्क्रूज एकाच वेळेला इधर इनवर्ड डिरेक्शन और आउटवर्ड डिरेक्शन रोटेट करून जो काही बबल आहे तो सेंटरला आणला जातो. ओके, सो या ठिकाणी लॉन्जिट्युडनल बबल ट्यूब प्रोव्हाइड केली जाते. सो ते सेंटरला आणले जाते. त्याच्यानंतर तिसऱ्या पोझिशनला काय केलं जातं, पहिल्या पोझिशन आहे त्याला 90 डिग्री बबल लेवल ट्यूब प्रोव्हाइड होल्ड केली जाते आणि तिसरा फुट स्क्रू ऑपरेट करून बबल सेंटरला आणला जातो. या पद्धतीनं लेवलिंग ऑपरेशन केली जाते. सो देर इज अ इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाईंग लेवलिंग इन द टोटल स्टेशन. टोटल स्टेशन मध्ये ऍडव्हान्समेंट काय आहे तर इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाय लेवलिंग असते. ओके, सो याच्यामध्ये टर्न ऑन द इन्स्ट्रुमेंट बाय प्रेसिंग अँड होल्डिंग द ऑन बटन. यू शुड हिअर अन ऑडिबल बीप. ओके, एक साऊंड येतो. The opening screen will be the MEAS screen. Select the tilt function, adjust the foot level. आता हे जोपर्यंत आपण करणार नाही, टोटल स्टेशन जोपर्यंत ऑपरेट करणार नाही तोपर्यंत आपल्याला MEAS म्हणजे काय, त्याच्यानंतर ऑन बटन प्रेस केल्यानंतर बीप त्याचा काय मिनिंग आहे हे आपल्याला लक्षात येणार नाही. ओके, सो रोटेट द इन्स्ट्रुमेंट 90 डिग्री अँड रिपीट. सो इलेक्ट्रॉनिकल व्हेरीफाईंग लेवलिंग सुद्धा या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण करू शकतो. देन नेक्स्ट, ऍडजस्ट इमेज अँड रेटिकल फोकस. ओके, सो रिलीज द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल क्लॅम्प अँड पॉइंट टेलिस्कोप टू फीचरलेस लाईट बॅकग्राउंड. ऍडजस्ट द रेटिकल दॅट इज क्रॉस हेअर. Focus adjustment until reticle image is sharply focused. Then point telescope to target and adjust the focus ring until target is focused. म्हणजे काय, फोकसिंग स्क्रूचा वापर करून ही जी इमेज आहे ती आपल्याला क्लिअर करावी लागते. ओके,
Move your head from side to side to test for image shift, that is parallax. Repeat the reticle focus step if parallax is significant. Okay, so adjustment of the image and reticle focus याचा वापर करून आपण इमेज क्लिअर करू शकतोय. त्याच्यासाठी फोकसिंग स्क्रू आहे तो ऑपरेट करून तुम्ही इमेज जी आहे ती क्लिअर करू शकताय. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट द प्रोसिजर ऑफ यूज ऑफ टोटल स्टेशन, फील्ड प्रोसिजर ऑफ यूज ऑफ टोटल स्टेशन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ट्रायपॉड ग्राउंडवरती सेट केला जातोय. जो सिलेक्टेड ग्राउंड पॉईंट आहे त्याच्यावरती ट्रायपॉड सेट केला जातोय. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ट्रायपॉडवरती माउंट केले जाते. त्याच्यासाठी सेंटरिंग स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे. सो हा सेंटरिंग स्क्रू फिक्स केल्यानंतर इन्स्ट्रुमेंट हे या मशीनवरती एक्झॅक्टली सेट होतं. त्याच्यानंतर फोकसिंग सर्वे पॉईंट ऑप्टिकल प्लमेट जे आहे त्या ऑप्टिकल प्लमेटचा वापर करून आपण एक्झॅक्टली सेंटर आहे का इन्स्ट्रुमेंट हे चेक करू शकतोय. लेवलिंग द इन्स्ट्रुमेंट लेवलिंग करू शकतोय. सो त्या इन्स्ट्रुमेंटच्या लेवलिंगसाठी सर्क्युलर लेवलचा वापर करू शकतो आपण. देन एक्झॅक्टली लेवलिंग करण्यासाठी फुटस्क्रूची अरेंजमेंट आहे. सो रेग्युलर मेथडनं आपण फुटस्क्रूचा वापर करून इन्स्ट्रुमेंट लेवल करू शकतोय. देन नेक्स्ट इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाय लेवलिंग याचा सुद्धा वापर करून आपण इन्स्ट्रुमेंट ॲक्युरेटली लेवल करू शकतोय. अँड लास्ट वन इज द ॲडजस्टमेंट ऑफ इमेज अँड रेटिकल फोकस. सो दॅट इज ऑल द फील्ड प्रोसिजर ऑफ यूज ऑफ टोटल स्टेशन. याच्यानंतर आपण इथपर्यंतची जी काही प्रोसिजर आहे ती प्रत्येक स्टेशनला आपल्याला कॅरी आउट करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला हॉरिझॉन्टल अँगल मेजर करायचं असेल तर हॉरिझॉन्टल अँगल फंक्शन कीज आहे ती ऑपरेट करून आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतोय. हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करायचं असेल तर ईडीएमचा वापर करून टोटल स्टेशनला जे बिल्ट इन ईडीएम असतं त्याचा वापर करून आपण जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते प्रॉपरली डिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरता येऊ शकते. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ टोटल स्टेशन. आता टोटल स्टेशनचे ॲडव्हान्टेजेस काय ते आपण बघूया. क्विक सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट ऑन द ट्रायपॉड युझिंग लेझर प्लमेट. सो लेझर प्लमेट जे आहेत सो लेझर प्लमेटचा वापर करून क्विक सेटिंग करू शकतोय. ऑन बोर्ड एरिया कॉम्प्युटेशन प्रोग्राम टू कम्प्यूट द एरिया ऑफ द फील्ड. म्हणजे फील्डवरचा जो एरिया आहे तो आपण क्विकली मेजर करू शकतोय. लोकल लँग्वेज सपोर्ट आहे. ओके, सो लोकल लँग्वेज सपोर्ट चा वापर करून आपण यू कॅन डू कॅरी आउट द ऑल ऑपरेशन्स. देन फुल GIS क्रिएशन, ऑटोमेशन ऑफ ओल्ड मॅप्स. ओल्ड मॅपचं जे काय ऑटोमेशन आहे ते आपण टोटल स्टेशनचा वापर करून करू शकतोय. देन वन ऑफ द इम्पॉर्टंट इज द accuracy, greater accuracy in area computation is achieved by use of the total station. Then graphical view of plots and land for quick visualization. Graphical view of plots and land for quick visualization is possible only with the help of total station. Then total station is having an integration of database. सो जो काय डाटाबेस आहे त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या ऑपरेशन्स किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी अवेलेबल डाटाबेस आहे त्याचा वापर करू शकतोय. देन द एरिया कम्प्युटेशन ॲट एनी युजर रिक्वायर्ड स्केल. सो जो काय एरिया आपण कम्प्यूट केलेला आहे तो कुठल्याही स्केलमध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय. दॅट इज द यूज ऑफ द टोटल स्टेशन ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग द टोटल स्टेशन. देन once the field job are finished, the map of the area with dimension is ready instantly after data transfer. So ज्यावेळेला आपण रेकॉर्डिंग करतोय, ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करतोय त्यावेळेला जी काही डाटा आहे ती डाटा पेन ड्राईव्हनं किंवा USB आपण लॅपटॉपला किंवा आपल्या कॉम्प्युटरला ट्रान्सफर केल्यानंतर विदिन अ मिनिमम अमाउंट ऑफ टाइम यू कॅन गेट द फीचर्स ऑर मॅप रेडी.
then it reduces the time taken for the survey considerably, and it also able to measure up to 3 to 5 kilometer distance. So 3 ते 5 किलोमीटर डिस्टन्स मेजर करू शकताय क्विकली. इट इज कंपॅरेटिव्हली इझी टू वर्क. सो काम करायला सोपं आहे. त्याच्यानंतर हाय प्रिसिजन, याची ॲक्युरेसी आहे ती सगळ्यात जास्त आहे. दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ use of total station. Then there is a disadvantages of total station. Some of the disadvantages are listed here. It may be difficult for the surveyor to look over and check the work while surveying. So it may be difficult for the surveyor to look over and check the work while surveying. So that is one of the disadvantages. Then the instrument is costly आहे. So टोटल स्टेशनची जी काय कॉस्ट आहे, सो बेसिक जे काय टोटल स्टेशन आहे, बेसिक ऑपरेशनसाठी जे टोटल स्टेशन वापरू शकतो आपण, सो त्याची कॉस्ट ही 3 लाखापासून सुरू होते. ओके, सो फ्रॉम 3 lakh ऑनवर्ड्स यू कॅन गेट अ टोटल स्टेशन. त्याच्यामुळं इनिशियल जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त आहे. फॉर अन ओव्हरऑल चेक ऑफ द सर्वे इट विल बी नेसेसरी टू रिटर्न टू द ऑफिस अँड प्रिपेअर द ड्रॉइंग युझिंग ॲप्रोप्रिएट सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर्स आपल्याला परचेस करावे लागणार आहेत, कारण सॉफ्टवेअर शिवाय आपण जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे किंवा रेकॉर्ड केलेली आहे त्याचं आपण इंटिग्रेशन करू शकत नाही. त्यामुळे सॉफ्टवेअर्स आपल्याला परचेस करावे लागतील. देन द इन्स्ट्रुमेंट कंटेन्स सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक असेंब्लीज विच हॅव टू बी वेल प्रोटेक्टेड अगेन्स्ट डस्ट अँड मॉइश्चर. सो साईडवरती डस्ट असते किंवा मॉइश्चर किंवा वेगवेगळ्या वेदर कंडिशन आहेत. सो त्या वेदर कंडिशन पासून इन्स्ट्रुमेंटचे जे काही सेन्सिटिव्ह पार्ट आहेत, जसे की लेन्स असतात, ऑप्टिकल लेन्स असतात, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. असेल तर आपल्याला मेंटेनन्स जो आहे, सो मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो मॉडरेटली हाय. दॅट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द टोटल स्टेशन. देन द लास्ट पॉइंट इज द ऍप्लिकेशन ऑफ टोटल स्टेशन. सो देर आर व्हेरियस areas of application of total station. Some of them are enlisted here. First one is to measure horizontal and vertical angle. Horizontal आणि vertical angle measure करण्यासाठी total station वापर करू शकतो. Then next to obtain the horizontal distance, inclined distance, vertical distance between points. Horizontal distance measure करण्यासाठी किंवा slopey distance आहे, slopeचं distance आहे ते मेजर करण्यासाठी, व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण टोटल स्टेशनचा वापर करू शकतोय. टू गेट द 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट इन अ स्पेस. 3D कोऑर्डिनेट आपल्याला जर पाहिजे असतील एक्स वाय आणि झेड, सो ते कोऑर्डिनेट स्पेस मधले आपण टोटल स्टेशनचा वापर करून इझिली मिळवू शकतोय. टू फाइंड द लेंथ ऑफ मिसिंग लाईन, मिसिंग लेंथ आपण फाइंड आउट करू शकतोय. टू फाइंड इलेव्हेशन ऑफ रिमोट ऑब्जेक्ट, रिमोट ऑब्जेक्ट किंवा इनएक्सेसिबल ऑब्जेक्ट जो आहे, ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, त्याचं इलेव्हेशन आपण फाइंड आउट करू शकतोय. टू फाइंड द डिस्टन्स टू ए रिमोट ऑब्जेक्ट, डिस्टन्स फाइंड आउट करू शकतोय. सो दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ द टॅक्योमेट्री. सो जे टॅक्योमेट्रीचे ऍप्लिकेशन आहेत ते टोटल स्टेशनचा वापर करून आपण मिळवू शकतोय. देन टू लोकेट the point at a predetermined distance along grid lines. जे काही ग्रीड लाईन आहे किंवा स्क्वेअर लाईन्स आहेत त्यापासून जे काही प्रीडिटरमाइंड डिस्टन्स आहेत त्याचे पॉइंटची पोझिशन आपण लोकेट करू शकतोय टोटल स्टेशनचा वापर करून. देन कॅल्क्युलेशन ऑफ एरिया ऑफ क्लोज्ड फिगर, क्लोज्ड सर्किट किंवा क्लोज्ड लूप तयार होत असेल तर त्या फिगरची आपण एरिया इझिली फाइंड आउट करू शकतोय, त्याला आपण क्लोज्ड ट्रॅव्हर्स म्हणतोय. सो क्लोज ट्रॅव्हर्सचा एरिया आपण फाइंड आउट करू शकतोय. देन टोटल स्टेशन इज एक्सटेन्सिव्हली यूज्ड इन माइन सर्वे, कॅडस्ट्रल सर्वे, इंजिनिअरिंग सर्वे, लार्ज स्केल सर्वे, रोड सर्वे, रेल्वे, कॅनॉल अलाइनमेंट सर्वे. सो या वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी किंवा वेगवेगळ्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी टोटल स्टेशनचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातोय. Some total station also have GNSS, Global Navigation Satellite System interface, which combines advantages of these two technologies. Okay,
सो जे काय नॅव्हिगेशन आहे, सो नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम मध्ये टोटल स्टेशनचा खूप मोठा वापर करता येऊ शकतोय आणि काही ठिकाणी त्याचा वापर केला जातोय. ओके, सो दॅट ऑल आर the advantages and application of the total station. Now next point which is remaining, that is precaution to be taken while using total station. Total station वापरत असताना काळजी काय घ्यायला पाहिजे, so that is also important point of consideration during learning the total station. So first, use both hand to hold the total station handle. सो टोटल स्टेशन हे बल्की इन्स्ट्रुमेंट आहे किंवा हेवी आहे, वजनानं ते जड आहे, त्याच्यामुळं दोन्ही हाताचा वापर करून ते इन्स्ट्रुमेंट हे तुम्ही बॉक्समधून रिमूव्ह करण्यासाठी किंवा एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर ट्रान्सफर करण्यासाठी दोन्हीही हाताचा वापर केला पाहिजे. सो सेट अप द ट्रायपॉड ॲज स्टेबल ॲज पॉसिबल. सो ट्रायपॉड ज्या ग्राउंडवरती आपण सेट करणार आहे ते ग्राउंड हे लूज सॉइल त्या ठिकाणी नसावे. सो फर्म ग्राउंड असेल सो त्या ठिकाणी ट्रायपॉड सेट केलं पाहिजे. टोटल स्टेशनची जी काही किंमत आहे, बेसिक जे मॉडेल आहे ते 2.5 ते 3 लाखापासून पुढे आहे. त्याच्यामुळं टोटल स्टेशनचं जर डॅमेज झालं तर रिप्लेसमेंट कॉस्ट जी आहे ती सुद्धा हाय आहे, किंवा टोटल स्टेशनचा मेंटेनन्स जो आहे तो सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळं टोटल स्टेशन माउंट करत असताना किंवा ट्रायपॉड वरती सेट करत असताना अतिशय काळजीपूर्वक ट्रायपॉड वरती सेट करावं लागतं. देन डू नॉट मूव और कॅरी अ ट्रायपॉड विथ द टोटल स्टेशन. सो सम ऑफ द स्टुडंट विल कॅरी द इन्स्ट्रुमेंट अलॉंग विथ ट्रायपॉड विदाउट डिसमेंटलिंग. सो त्याच्यामुळं इन्स्ट्रुमेंटला डॅमेज होऊ शकतं. त्याच्यामुळं एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर जर आपल्याला टोटल स्टेशन शिफ्ट करायचं असेल तर आपल्याला सेंटरिंग स्क्रू आहे तो लूज करून इन्स्ट्रुमेंट जे आहे ते ट्रायपॉड पासून वेगळं करून ते दुसऱ्या पॉइंटला शिफ्ट करून परत ट्रायपॉडला आपल्याला फिक्स करावं लागेल. ओके, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे डॅमेज इन्स्ट्रुमेंटला होणार नाहीत. देन नेक्स्ट, स्टोअर द बॅटरी पॅक विथ द बॅटरी डिस्चार्ज. सो बॅटरीचं स्टोरेज जे आहे, सो स्टँड बाय बॅटरी एक एक्स्ट्रा आपल्याकडं पाहिजे. आणि दोन्हीही जे काही बॅटरी आहेत, टोटल स्टेशनला बेसिकली 2 बॅटरी युनिट असतात, सो दोन्हीही फुल्ली चार्जड पाहिजेत. डू नॉट ओव्हर टायटन एनी ऑफ द क्लॅम्प स्क्रू. म्हणजेच काय, स्लिप होऊ शकतंय स्क्रू, त्याच्यामुळं जेवढा आवश्यक आहे तेवढंच त्याचं फिक्स स्क्रू जो आहे तो फिक्स केला पाहिजे. टेक मॅक्झिमम केअर व्हेन द ट्रायब्रॅच इज रिमूव्ड फ्रॉम द टोटल स्टेशन. जास्तीत जास्त टोटल स्टेशनची काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेला माउंट किंवा रिमूव्ह करत असताना. सो दॅट आर ऑल द प्रिकॉशन ऑफ use of the total station. So here our 5th topic, that is advanced surveying equipment, get over. In 5th chapter or unit we had discussed first the electronic distance meter EDM. Then previously we discussed the use of electronic digital theodolite or electronic theodolite, optical theodolite, and lastly we discuss the total station in depth. Okay, so that is all about the advanced surveying equipment chapter. So if you have any doubt, then you can contact me at any. Okay, so our total syllabus of advanced surveying subject is completed here. If you have any doubt, then you can ask me at any time and get clear your doubt. Okay. Thank you.